मीरा रोड येथील एका मोठ्या गृहसंकुलात बकरी ठेवल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला। पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समधील एका कुटुंबाने बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी शेड तयार केला जात असतानाचा वाद खरं तर हा निर्माण झाला आणि बकऱ्यांसाठी तात्पुरता शेड उभारण्यात आला होता, ज्यामध्ये सुमारे 25 बकरे ठेवण्यात आले होते। ईदपर्यंत हे बकरे सोसायटी परिसरात ठेवण्याची परवानगी मागण्यात आल्याचं सांगितलं जातंय। तर मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत बैठक न घेता बकऱ्यांसाठी शेड उभारण्यास परवानगी दिली असा हिंदू रहिवाशांचा आरोप आहे। या प्रकरणी नगरसेविका आणि हिंदू संघटनेकडून पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली। ऐसा है कि मीरा भाईंदर में बहुत सारी सोसाइटियों में इस समय एक ही घटना सुनने को आ रही है कि जिस सोसाइटी में अगर 4 भी एक्स मुस्लिम लोग हैं, वो लोग बकरे पालने और सोसाइटी में रखना और जगह जगह घुमाने का कार्य कर रहे हैं, जिससे हमारे हिंदू भाई बहुत ही परेशान हैं। जिससे उनको हेल्थ का इशू, बच्चों में डर का माहौल, और आपको भी पता है कि कोई भी ऐसा कानून नहीं है जो सोसाइटी जिधर पब्लिक रहती है उधर बकरी, भेड़, बकरी, अदर्स चीज़ें बांधी जाए। एनिमल्स में आप सिर्फ 2 ही चीज़ घर में रख सकते हो या सोसाइटी प्राइमेसेस में रख सकते हो, डॉग या तो कैट। आणि आज आम्ही सगळे पोलीस स्टेशनला याच्यासाठी आलेलो आहे की तिथे जी इल्लीगल बांधलेलं आहे, शेड बांधलेली आहे, ती काढायला सांगावं असं आम्ही इथे नमूद करायला आलेलो आहे। पोलीस स्टेशनमध्ये पिंगळे साहेब पण भेटले, कांबळे साहेब पण भेटले, त्यांना आम्ही सांगितलंय की काढायला द्या असं, तर ते बोलले की तुम्ही जाऊन तिथे काढा। म्हणजे ते प्रशासनाला आता तिथे प्रशासनाच्या त्या आतमध्ये येणार नाही, त्यांनी बोलले की तुम्ही ते काढू शकता। तो मला सगळ्यांची एकच आहे की भाई मीरा भाईंदरचा माहोल खराब नाही करायचा आणि सारे त्योहार मिळून बनवायचा। मीरा रोडमधील सोसायटीमधील बकऱ्यांच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। सोसायटीच्या आत विविध समाजाचे लोक राहतात। जैन, गुजराती, ब्राह्मण लोकही या सोसायटीमध्ये राहतात। सोसायटीमध्ये बकरी कापणं चुकीचं आहे असं मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। तर कुर्बानीसाठी मटण चॉपवर व्यवस्था करा, रहिवासी इमारतींमध्ये बकरी कापून देणार नाही असा इशारा किरीट सोमे यांनी दिला। तर तुम्ही बकरा आणला तर आम्ही खरं तर वरह आणू असा इशारा देखील संजय उपाध्याय यांनी दिला। हमारा ये कहना है, पूनम सागर हो, जेपी इंफ्रा हो, सोसाइटी के अंदर कोई अलग अलग समाज के लोग रहते हैं, मुस्लिम समाज के लोग रहते हैं, वो बकरी ईद पे बकरी की कुर्बानी करते हैं, मगर जैन समुदाय के लोग रहते हैं, गुजराती समुदाय के लोग रहते हैं, ब्राह्मण समाज के लोग अलग अलग सोसाइटी में रहते हैं। वहाँ पे अगर सोसाइटी के प्रीमाइसेस में अगर बकरे काटेंगे तो निश्चित रूप से वो समुदाय नाराज होता है। तो पुलिस ने पहले ही दखल अंदाजी करते हुए बकरे काटने के लिए, बकरों की कुर्बानी के लिए अगर एक जगह बनाई तो निश्चित रूप से ऐसी घटनाएं नहीं होगी। हिंदू वेजिटेरियन जैन परिवार में भीति पैदा करना ये कदापि हम मान्य नहीं करेंगे। मैंने कबूल किया है, मुंबई महापालिका हो या आसपास की सभी महापालिका में महापालिका की जवाबदारी है कुर्बानी के लिए मार्केट हो, मटन शॉप हो, वहाँ पर व्यवस्था होनी चाहिए। व्यवस्था कम है तो व्यवस्था बढ़ानी चाहिए, लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में, कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे। सोसायटीमध्ये बकरे आणले त्या विरोधात सोसायटी रस्त्यावर उतरली आहे। काल त्या लोकांनी हनुमान चालीसेचं पठण केलं आहे। जर हे थांबवलं नाही तर बकरा आणला तर आम्ही डुक्कर आणू हे तुम्हाला इशारा देतो। अल्प समुदायाची लोक जे वारंवार संविधानाचा दाखला देतात त्यांना या देशाच्या संविधानामध्ये, कायद्यामध्ये आस्था नाही आहे आणि ते शरियालाच महत्त्व देतात आणि म्हणून शासनाने नियम केला आहे, कायदा बनवला आहे, तरी सुद्धा धर्माच्या आडमध्ये त्याचं पालन करायचं नाही, वारंवार त्याचं उल्लंघन करायचं, त्यांना कुठली भीती नाही, हेच त्यांच्या कर्तृत्वातून दिसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।